दर्यापूर येथील आगार व्यवस्थापक यांचे क्वार्टर अतिशय भयानक परिस्थितीत होते. जायला रस्ता नव्हता. झाड वाढल्यामुळे गेट बंद पडले होते. सुरुवातीला दर्यापूर तालुका मनसे प्रमुख मनोज पाटील यांनी पत्र देऊन आगार प्रमुखांचे पोस्टर परिसर साफ करा, मात्र त्यावर 1 महिना उलटला तरी डेपो मॅनेजरने त्याकडे पाहिले नाही. शेवटी पुन्हा 8 दिवसा अगोदर मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लबने निवेदन दिले की आपण क्वार्टर परिसर साफ करावा. पुन्हा 10 दिवस गेले तरी साफसफाई करण्यात आली नाही. अखेर मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लब यांनी पुढाकार घेऊन क्वार्टर परिसर पूर्णपणे साफ केला. 2 ट्रॅक्टर, सर्व साहित्य, वाढलेला कचरा, दगड दर्यापूर नगर परिषदेचे झाकीर भाई यांनी स्वतः उभे राहून साफ करण्यास सहकार्य केले. परिसर पूर्ण स्वच्छ होऊन क्वार्टर दिसायला लागले व सकाळी 5 वाजता पाहता तर त्या ठिकाणी कुलूप लावण्यात आले. कचरा साफ करायला पैसे नाहीत, मात्र नवीन कुलूप आणायला पैसे कुठून आले हा प्रश्न मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लब दर्यापूरचे संचालक विलास पाटील कोल्हे यांनी विचारला असून साफसफाई न करता कुलूप लावायची घाई कशाला, काही समजले नाही. कुलूप लावल्याबद्दल आगार प्रमुख बाहुलकर यांचे करावे तेवढे अभिनंदन कमी आहे. कुलूप लावल्याने मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लबचे मनोज पाटील तायडे, गजानन देशमुख, गोकुळ गावंडे, विलास कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून लवकरच त्यांचा सत्कार सुद्धा मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लबचे खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते घेणार असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय कॉन्ट्रॅक्टदार हबीब भाई यांचे मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लबला मोलाचे सहकार्य लाभले आहे. हे सुद्धा महत्त्वाचे असून हबीब भाई यांचा 26 जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.